संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग 4. आज आपण 2 अभंग बघणार आहोत या भागामध्ये. आणि या अभंगांमध्ये तुकाराम महाराज परमार्थामधलं एक फार मोठं तत्व आपल्याला सांगतात. हे तत्व आहे समानतेचं. हा जो पहिला अभंग आहे त्यात तुकोबाराय आपल्याला परमार्थाचे अधिकारी कोण आहे, परमार्थ कोण करू शकतो, देव कोणाला प्रसन्न होऊ शकतो याविषयी आपल्याला सांगत आहे. हा अभंग असा आहे. देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्छिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी. अवघियान पुरते वोखंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. इच्छादानी येथे वळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. सरे येथे ऐसे नाही कदा काळी, सरे येथे ऐसे नाही कदा काळी. पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगाते निरुपम. या अभंगाचा अर्थ असा आहे की हे लोक हो, तुम्ही देवाच्या प्रसादाचे भोजन करा. असं तुम्ही भोजन केलं तर तुम्ही अध्यात्मामध्ये फार मोठे अधिकारी व्हाल. हा जो ब्रह्मरस वाहतो आहे, ही जी पंगत इथं मांडलेली आहे, परमार्थाची पंगत जी मांडलेली आहे देवानी, त्याच्यामध्ये जो ब्रह्मरस वाढला जातो आहे त्याचं उष्ट देवांना सुद्धा दुर्लभ आहे. आणि इथं देव स्वतः तुम्हाला हा ब्रह्मरस वाढतो आहे. देवाच्या प्रसादानं हे पात्र भरून गेलेलं आहे. आणि हे पात्र जे आहे हे सगळ्यांसाठी ओसंडून वाहत आहे. या जगातील जे जे कोणी आहेत, जे जे कोणी या पंक्तीला बसतात, जे जे कोणी या परमार्थाच्या पंक्तीला येतात, त्या सगळ्यांसाठी हा प्रसाद ओसंडून वाहतो आहे. या प्रसादाचं सेवन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. या प्रसादाची जो जो इच्छा करेल त्याला त्याला तो प्रसाद देण्याचं सामर्थ्य असलेला भगवंत हा दाता येथे उभा आहे. ज्याला ज्याला ब्रह्मरस प्राप्त करायची इच्छा होईल, ब्रह्मरसाचं भोजन करायची इच्छा होईल, त्याला त्याला त्याची त्याची ती इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प या भगवंताने इथं केलेला आहे. या ब्रह्मरसाचा प्रसाद आपण कितीही प्राशन केला तरी परत परत तो प्रसाद ग्रहण करावा असाच अवीट गोडीचा हा प्रसाद आहे. बास, आता नको असं या प्रसादाविषयी कधीही वाटत नाही. निरंतर प्रसाद आहे हा, निरंतर गोडीचा प्रसाद. हा जो ब्रह्मरस आहे, हा जो प्रसाद आहे, हा साक्षात लक्ष्मीने स्वतःच्या हाताने रांधलेला आहे. या अभंगात तुकोबाराय लक्ष्मी मातेला कामारी म्हणतात. कामारी, कामारी म्हणजे काम करणारी सेवक, स्वयंपाक करणारी. या पंक्तीला येणाऱ्या भक्तांचं एवढं मोठं कौतुक परमेश्वराला आहे, लक्ष्मी मातेला आहे. ती लक्ष्मी माता स्वतः हा भक्ती रसाचा जो प्रसाद आहे तो रांधता आहे. या जगातल्या सगळ्यांना परमार्थाचा अधिकार आहे. कोणीही यावं, तुम्ही कुठल्याही जातीचे असा, तुम्ही कोणीही असा, कुठल्याही वर्गाचे असा, कुठल्याही वयाचे असा, कुठल्या लिंगाचे असा, तुम्ही या पंक्तीला येऊन बसू शकता. तुमची हा प्रसाद ग्रहण करण्याची इच्छा पूर्ण करायला तो भगवंत इथं उभा आहे. आता प्रश्न असा येतो की ब्रह्मरस म्हणजे नक्की काय? ब्रह्मरस कशाला म्हटलं गेलेलं आहे? तुकोबाराय ब्रह्मरस म्हणजे काय? तुकोबारायांच्या मनात ब्रह्मरस म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ब्रह्मरस म्हणजे या जगाचा अर्थ. हा अर्थ अनेक शब्दकोशांमध्ये सांगितलेला आहे. श्री विठ्ठल जो आहे, परब्रह्म जो आहे, ब्रह्म जे आहे, तो या जगाचा अर्क आहे, मूळ अर्थ आहे.
या जगाचं तो सार आहे. या विठ्ठलाचे ते प्रेम तुम्ही मिळवा. या विठ्ठलाचं प्रेम म्हणजेच हा ब्रह्मरस आहे. तुम्ही भक्ती करा, या प्रेमाची याचना करा आणि हा ब्रह्मरस श्री विठ्ठल तुम्हाला मुक्त हस्ताने प्रदान करेल. आता एक प्र. न. जोशी यांचा एक शब्दकोश आहे. या कोशात ब्रह्मरस या शब्दाचा अर्थ दैवी ज्ञानाचा आनंद असं दिलेला आहे. या अर्थाने आपण बघायला गेलो तर ब्रह्मरस प्राप्त करणे म्हणजे काय, तर तुम्ही भक्ती करा आणि दैवी ज्ञान मिळवा. देव काय आहे, भगवंत काय आहे, या जगातील अंतिम सत्य काय आहे, या जगातला शाश्वत आनंद काय आहे, हे सगळं ज्ञान तुम्ही मिळवा आणि तो आनंद तुम्ही प्राप्त करा. तुकोबारायांचा अजून एक अभंग आहे, तो बघितलं तर ब्रह्मरस म्हणजे भक्ती, हाही अर्थ तुकोबारायांच्या मनात असावा असं वाटत राहतं. तो छोटासा अभंग असा आहे, त्या 4 ओळी अशा आहेत. ब्रह्मरस घेई काढा जेणे पीडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे आणिक वाचे न सेवी. भक्तीची भावना मनात निर्माण होणे हाच खरा प्रसाद, असा अर्थ इथं आपल्याला घेता येईल. आता तुकोबाराय पुढे काय सांगतात, ह्या ब्रह्मरसाचं जे उष्ट आहे हे देवांनाही, साक्षात देवांनाही दुर्लभ आहे. की जो ब्रह्मरस, ज्या ब्रह्मरसाचा प्रसाद भगवंत स्वतः दोन्ही हातांनी भरून भरून भक्तांना वाढतो आहे, त्या ब्रह्मरसाचं भक्तांनी टाकून दिलेलं उष्ट सुद्धा देवांनाही मिळत नाही. म्हणजे काय, तर हे जे देव आहे हे देव योनीतले देव आहे. मानव योनी, राक्षस योनी, देव योनी. तर देव योनीचे जे देव आहे, जे स्वर्गामध्ये राहतात, त्यांना या ब्रह्मरसाचं उष्ट सुद्धा मिळत नाही. भक्ती करायची असेल, परमार्थात प्रगती करायची असेल तर तुम्हाला मानवाचा जन्म घेणं आवश्यक आहे. त्यातून तुम्हाला भक्त होणं आवश्यक आहे. हा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. नाही तर मग कसं आहे की तुकाराम महाराज कित्येक वेळा विठ्ठलालाही देव म्हणतात. मग विठ्ठलालाही हा ब्रह्मरसाचं उष्ट दुर्लभ आहे का, तर ते तसं नाहीये. देव योनीतल्या देवांना सुद्धा हा रस मिळत नाही, जो मानवासाठी मुक्त हाताने, सरळ हाताने वाढला जातो. या अभंगातला सगळ्यात मोठा भाग असा आहे की हा ब्रह्मरस या जगातील सर्वांसाठी उपलब्ध आहे. आपल्या संपूर्ण अभंगच्या गाथेमध्ये तुकाराम महाराज समानतेचं तत्व सातत्याने सांगत राहतात. या ब्रह्मरसावर या समाजातील कोणा एका वर्गाचा फक्त हक्क नाही, तो सगळ्यांसाठीचा आहे. अजून एक लक्षात घ्यायचं आहे, एक म्हणजे सर्वांसाठी हा रस आहे, दुसरं म्हणजे तो अवीट गोडीचा आहे, तिसरं म्हणजे विठ्ठलाचं प्रेम म्हणजे ब्रह्मरस, चौथं म्हणजे विठ्ठलाची भक्ती म्हणजे ब्रह्मरस, आणि पुढचं म्हणजे श्री विठ्ठलाचं ज्ञान म्हणजे ब्रह्मरस. तुकोबाराय असं सांगतात की हे तुम्ही लक्षात ठेवून वागा, दुसरं काही लक्षात तुम्ही ठेवू नका. या 4-5 गोष्टी लक्षात ठेवा आणि भक्ती करण्यासाठी, परमार्थात पुढे जाण्यासाठी पुढे या. कसलाही किंतु बाळगू नका. आपली जात कुठली, आपलं लिंग कुठलं, आपला अधिकार काय, प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे. प्रत्येकाला हा ब्रह्मरस उपलब्ध आहे. आता आपण पुढच्या अभंगाकडे जाऊ. आता वरच्या अभंगात तुकोबाराय समानतेचं तत्व सांगतात आपल्याला. आता या समानतेच्या तत्वाचा उगम काय आहे ते या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकोबारायांची फार मोठी ओळ आहे.
प्रत्येकाने कधी ना कधीतरी ही ओळ ऐकलेली असते. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. हे सर्व जग विष्णुमय आहे. प्रत्येकामध्ये विष्णू भगवंताचा परब्रह्माचा अंश आहे. हे जाणून वागणं हा वैष्णवांचा धर्म आहे. धर्म दुसरा तिसरा काही नाहीये. या जगातील प्रत्येक जीवात परमेश्वराचा अंश आहे. हाच मूळ धर्म आहे. हे धर्माचं सार आहे. आता पुढची ओळ फार महत्वाची आहे. तुकोबाराय सांगतात की माणसामधला आणि विचारांमधला भेदाभेद, यातून या जगातलं सगळं अमंगळ जे काही आहे ते जन्म घेत असतं. आपण भेद करतो. हा कमी, हा उच्च, याचं असं आहे, त्याचं तसं आहे. त्यातून अन्याय तयार होतात, द्वेष तयार होतात, मत्सर तयार होतात, क्रोध तयार होतो, सूड तयार होतो. आपण भेद विसरलो तर हे सगळं जे अमंगल आहे ते निघून जातं. तुकोबाराय सांगतात, अहो भागवत भक्त तुम्ही ऐका आणि माझं ऐका आणि या जगातील एकात्मतेचा जो आहे तो शोध तुम्ही घ्या. या जगातली एकात्मता जी आहे ती तुम्ही नीट समजून घ्या. या जगात सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी देव आहे हे तुम्ही समजून घ्या. आणि हे समजून घेतल्यानंतर आपलं जे काही हित आहे, आपलं जे काही हित साधायचं आहे, ज्यासाठी आपण मानवी जन्म घेतलेला आहे, पारमार्थिक हित प्राप्त करण्याचा साठी आपण हा जन्म घेतलेला आहे, ऐहिक भोगांसाठी हा जन्म नाहीये. तर हे आपलं हित तुम्ही प्राप्त करून घ्या. सगळ्यात मोठा भाग असा आहे की या जगात सर्वत्र भगवंत आहे असं म्हटल्यानंतर कुणाचा मत्सर करायचं काहीच कारण नाहीये. कुठल्याही जीवाचा मत्सर होणे यातून कर्म तयार होतं, ते आपल्यालाच फेडायला लागतं. जातीपातीचे भेद करणे, समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये भेद करत राहणं, यातून हे आपण स्वार्थामुळे करत असतो, अहंकारापोटी करत असतो. दुसरं त्याच्या मागे काही नसतं. यातून फक्त कर्म तयार होतं आणि शेवटी ते आपल्यालाच भोगायचं आहे असं तुकोबाराय सांगत आहेत. या जगात जर तुमचं कल्याण साधायचं असेल स्वतःच, तर तुम्हाला समानतेचं तत्व आपल्या अंगामध्ये, आपल्या अंगाच्या कणाकणामध्ये बाणवायलाच लागणार आहे. आता अजून एक तुकोबाराय महत्वाचा प्रश्न इथं सांगतात. सगळे प्राणी मात्र एकाच देहाचे विविध अवयव आहेत. या विराट जगतात हे सर्व जीव सुखदुःखांचे भोग पावत आहेत. हे जग म्हणजे परमेश्वराच्या विराट देहाचे विविध अवयव आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही वागा. त्यातूनच तुम्ही पुढे जा, त्यातूनच तुम्ही तुमचं कल्याण साधा. हाच धर्म आहे. समानता हाच धर्म आहे. समानतेमध्येच माणुसकी लपलेली आहे. समानतेमध्ये देवत्व लपलेलं आहे आणि त्यातच मुक्ती आणि त्यातच मोक्षही लपलेले आहेत. हा फार मोठा अभंग. हे दोन अभंग यांच्याविषयी आपण जर चिंतन करत राहिलो आणि हे आचरणात आणलं तर आपण परमार्थ मार्गावर 2 पावलं निश्चितपणे पुढे जातो. हे लक्षात घेऊन आपण परमार्थाच्या वाटेवर पुढे जायला पाहिजे. हे समानतेचं तत्व तुकोबाराय आपल्याला परत 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 सांगत राहतात. फार महत्वाचं आणि मोठं तत्व आहे. एवढं लक्षात घेऊन आपल्याला वागायचं आहे. धन्यवाद. नमस्कार.